भाविकाची अडचण थांबलीच पाहिजे, भाविकाची अडचण थांबलीच पाहिजे, यात्रा मैदान झालंच पाहिजे, यात्रा मैदान झालंच पाहिजे, भाविकाची अडचण आमची मागणी सर्व महिलांची अशी आहे की जे यात्रा मैदानासाठी जी जागा आरक्षित झालेली होती तेथे यात्रा मैदान व्हावं, वाहन लावायची सर्व भाविकांची तिथे सोय व्हावी. कारण ही जी जागा आहे ती एकदम मंदिर महाद्वार पासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर म्हणजे 500 मीटरवर आहे. मग जी लांब जी पडते जे आता जे वाहनतळ आहे ते त्यापेक्षा हे एकदम जवळ असल्यामुळे तेथे महाराष्ट्र शासन हे नाव त्या जागेला लागून तिथे यात्रा मैदान व्हावं ही आमची सर्व महिलांची मागणी आहे. आणि तिथे जी ही जागा आरक्षित असून सुद्धा 1989 ला प्राधिकरणाअंतर्गत ही जागा भूसंपादन केलेली असून तेथे यात्रा मैदान झालेलं नाही. तरी तिथे यात्रा मैदान व्हावं आणि जी त्या जागेची जी एनए लेआउट करून जी बोगस खरेदी विक्री झालेली आहे ती रद्द करण्यात यावी अशी सर्व आमच्या महिलांची मागणी आहे. आणि हे यात्रा मैदान सर्व भाविकांसाठी खुलं करण्यात यावं हेच आहे. आणि ह्या जागेची जी एनए लेआउट जे बोगस पद्धतीनं करण्यात आलेलं आहे त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई व्हावी ही सगळ्यांची मागणी आहे आम्ही महिलांची. काशीनाथ हारवाळकर, तुळजापूरची रहिवाशी. आमचं जे आता सध्या मागणी आहे हे सगळ्या आम्ही महिला जमलेलो आहोत. आमच्या या यात्रा मैदानासाठी जमलेलो आहोत. आणि हे जे आता खोटे प्रकरण जे केलेले आहेत हे अलाउड जे केलेले आहेत हे सगळं खोटं करून आणि त्यांचं हे रद्द करून महाराष्ट्र शासन हे मैदानाला नाव दिलं पाहिजे आणि आम्हाला ही जागा यात्रा मैदानासाठी दिली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आपलं जे पीठ सगळ्यांचं जे आहे हे तुळजापूर शक्तीपीठ ही 3.5 पीठापैकी एक पीठ आहे. तर ह्यासाठी हे यात्रा मैदान होणं गरजेचं आहे आणि भक्तांना जवळच्या जवळ जेवढं लवकर होईल तेवढं ते चांगलं आहे. आणि हे जे आम्ही जे आता सगळेजण आरक्षण म्हणून जे आम्ही बसलो हे लवकरात लवकर जर त्यांनी घेतलं मनावर तर ठीक आहे. कारण आता आम्हाला 28 तारीख दिली होती तर त्या 28 तारखेपर्यंत त्यांनी काहीही केलेलं नाहीये म्हणून आम्हाला इथं आम्हाला बसावं लागलेलं आहे उपोषणला. तर आता जर त्यांनी ह्या पुढे जर नाही केलं तर आम्ही रस्त्यावर उतरलं तर नाईलाज आहे. आम्हाला रस्त्यावर उतरावंच लागणार आहे. कारण लवकरात लवकर ही कारवाई करावी. जी लोकांनी जे अलाउड जी केलेलं आहे खोट्या प्रकारानं जागा विक्री केली, दुकानं भाड्यानं दिले, काय काय नाना प्रकार केले त्यांनी तर ती त्यांच्यावर सगळ्यांवरती कारवाई केलीच पाहिजे. आणि हे आता सध्या जे आम्हाला जे आम्ही जे सगळं महिला मंडळ जे मागणी करत आहोत आमच्या स्वतःसाठी नाही करत आम्ही हे करतोय फक्त भक्तांसाठी करतोय. तर ही दक्षता शासनानं घ्यावं आणि हे आम्हाला यात्रा मंडळासाठी आम्हाला ही जागा द्यावी आणि ह्याला नाव महाराष्ट्र शासन ही नाव द्यावं आणि भोगस जे काय आहे ते सगळं रद्द करावं आणि कुणी केलेलं त्यांच्यावर कारवाई करावी ही नम्र विनंती. महाराष्ट्र शासन हे नाव दिलंच पाहिजे, आपल्या मागणी पुरी केलाच पाहिजे. भक्तांसाठी जो यात्रा मैदानावर अतिक्रमण झालेला आहे 98 पासून महाराष्ट्र शासन नाव नाही आणि जी बोगस एनए लेआउट करून तिथं भूखंडाचं श्रीखंडाची विक्री चालू आहे. त्यासाठी महिला भगिनी या भाविकांसाठी धावून आलेले आहेत. आज तुळजापूरच्या रणरागिणी भाविकांना न्याय मिळावा, भाविकाची सोय व्हावी, भाविकांना सुलभ दर्शन, भाविकांना तिथून 500 मीटरच्या अंतरावर महाद्वार दिसते त्याच्यामुळं भाविकाची तात्काळ सोय व्हावी, भाविकाला सुलभ दर्शन व्हायसाठी महिला रणरागिणी तुळजापूरच्या उपोषणाला बसलेले. तुमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या तर पुढची भूमिका काय असणार? आता आजचा पहिला सुरुवात आम्ही आंदोलनाचा आमची मागणी आम्ही 28 तारखेपर्यंत महिलांनी अल्टिमेट दिलं कलेक्टर साहेबांना की महाराष्ट्र शासन नाव लागावं आणि यात्रा मैदानातलं अतिक्रमण मोकळं व्हावं आणि जी पुढील कारवाई करून भाविकांसाठी यात्रा मैदान खुलं करावं. आतापर्यंत 28 तारखेपर्यंत त्यांची महिलांची मागणी पूर्ण झालेली नाही. आता ही 3 तारखेला आमरण उपोषण आहे. आज काय सविस्तर निवेदन येईल त्याच्यावर चर्चा होऊन त्याच्या पुढचा मार्ग
मग पुढं गनिमी काव्यानं करायचं का कशा पद्धतीने करायचं हे पुढचा मार्ग पुढच्या दिशेनं ठरत. पण आमची एक विनंती आहे तुमच्या माध्यमातून प्रशासनाला, सर्व महाराष्ट्र शासनातल्या मंत्रिमंडळाला, पालकमंत्र्यांना, हे सर्व बोगस असताना भाविकांसाठी खुल्लं झाल्यानंतर ह्या तुळजापूर शहरातल्या विकासाला भर पडणार आहे. आणि हे मोठं मैदान असून येथे एनी टाइम 1 लाख जरी गाडी आली तर व्यवस्थित पार्किंग होऊ शकते, भाविकांसाठी व्यवस्थित व्यवस्था होऊ शकते. या जे मैदान आरक्षित होता त्या आरक्षित मैदानाचे पैसे त्यांना संबंधित प्रशासनाने दिलेले आहेत का, कसं काय? त्या अवॉर्डवर दिलासा रक्कम 3,48,000 दाखवलेली आहे, 12,48,000 पैकी. मग ती दिलं नाही दिलं कारण प्राधान्यकरण झालेलं आहे. कैलासवासी माणिकराव दादांनी शहराच्या विकासासाठी हे आरक्षण टाकलेलं होतं यात्रा मैदान. ते कोणाच्या वैयक्तिकसाठी नाही, भाविकांच्या सोयीसाठी हे आरक्षण टाकलेलं होतं. पहिलं प्राधान्यकरण झाल्यानंतर आता दुसरं प्राधान्यकरण. त्याच्यामुळं तुम्ही पैसे उचलले नाही उचलले हा मुद्दा गौण. पण एकदा प्राधान्यकरण झालं भाविकासाठी तो आरक्षण कायमच राहतं. ते तुम्ही कुठं भांडायचं आहे, कोर्टात शासनाच्या विरोधात भांडायचं आहे, भाविकाच्या विरोधात किंवा शहराच्या विरोधात नाही. तुम्ही कोर्टात जाऊन शासनाच्या विरोधात भांडायचं आहे, की तुमचा मुद्दा काय. यात्रा मैदान बोगस एने लेआउट रद्द, बोगस एने लेआउट रद्द. महाराष्ट्र शासन नाव, महाराष्ट्र शासन नाव. यात्रा मैदान, यात्रा मैदान.